जिल्ह्यातील 750 आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने आरोग्य यंत्रणा प्रभावित. सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची प्रमुख मागणी. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेले कर्मचारी अधिकारी हे आपल्या विविध मागण्यांसाठी 19 ऑगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 750 कर्मचारी अधिकाऱ्यांनी काम बंद केल्याने आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली आहे. 3 दिवसाच्या अतिवृष्टीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होऊन सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि असे असताना हे आरोग्य कर्मचारी संपावर गेल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडला आहे. अजून काही दिवस हे कर्मचारी संपावर राहिल्यास आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमचे 19 तारखेपासून बेमुदत संप चालू आहे आणि समाजनासाठी शासनाने काहीच प्रक्रिया केलेली नाहीये. त्यासाठी आम्ही बेमुदत संपावर. शासनानेच आमच्या ज्या सिनियरिटी लिस्टनुसार महापोर्टलवर ज्या याद्या प्रकाशित केल्या त्या याद्यांवरती कुठलीच प्रक्रिया झाली नाही. शासनाला फक्त आमची एकच कळकळीची विनंती आहे की आमच्या बहिणीकडे, कंत्राटी बहिणीकडे, बंधूकडे बघावं आणि आम्हाला त्या याद्या ज्या आहेत त्या याद्यानुसार प्रक्रिया सुरू करावी आणि लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घेऊन आणि त्या याद्यांवर काम करावे. पूर्ण महाराष्ट्रात 38,000 कर्मचारी आहेत. 38,000 कर्मचारी हे समाजनासाठी आंदोलनासाठी बसलेले आहेत. आमचं आंदोलन हे आमचं 14 मार्च 2024ला आमचा GR निघून 16 महिने झालेले आहेत. त्याच्यानंतर फक्त 2च केडरच्या ऑर्डर निघाल्या. बाकी केडरच्या ऑर्डरसाठी अजूनही काही प्रक्रिया राबवली नाही. वारंवार पाठपुरावा करून अधिकारी प्रशासनामार्फत फक्त एवढंच सांगण्यात येतं की तुमची कारवाई चालू आहे, प्रक्रिया चालू आहे. पण प्रक्रिया कुठपर्यंत आहे, कशी आहे याच्या संबंधित आमच्या संघटनेसोबत कुठलीही मीटिंग झालेली नाही. राष्ट्रीय अभियान अंतर्गत हे कंत्राटी कर्मचारी जे आहे आरोग्य अभियान अंतर्गत यांना कायम करा ही यांची रास्त मागणी आहे. 12-12, 15-15, 20 वर्षापासून हे लोक या जिल्हाभरातील रुग्णांना सेवा देतात आणि खऱ्या अर्थाने हा सेन्सिटिव्ह विषय आहे. तुम्ही अनेक ठिकाणी कंत्राटी लोकांना 1 लाखाचं काम, 1 कोटीचं काम तिथं 5 कोटी देता, जिथं 10 कोटीचं तिथं 20 कोटी देता. नको त्या ठिकाणी अनाठाई शासनाचा करोडो रुपयाचा खर्च चालू आहे आणि या आरोग्य सेवेसारखी सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्षे त्यांच्या आयुष्याचं पूर्ण डावा त्यांनी या आरोग्य सेवेसाठी लावलं आणि त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने परमनंट करा ही मागणी त्यांची ही रास्त आहे.